लेट्स स्टार्ट. मुंबई इंडियन्स रिटेन्शन्स म्हणलं तर धुवाधार बॅटिंग, नुसती बॅटिंग घेतली आहे त्यांनी. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा. सो काय वाटतंय तुला? म्हणजे आता जसं आपण आता म्हटलं की 5 टाइम्स चॅम्पियन, तर त्यांनी तेच कंटिन्यू केलंय पुढे. 5 टाइम्स चॅम्पियन्स म्हणून त्यांनी 5 लोकांना रिटेन केलंय. कोर टीम जी आपण म्हणू शकतो, त्यांची जी मेन कोर टीम आहे त्यांना त्यांनी रिटेन केलेलं आहे. एक थोडासा डाऊट होता समाजामध्ये म्हणा किंवा मीडियामध्ये म्हणा किंवा कुठे पण रोहित शर्माबाबत, पण त्यांनी रिटेन केलंय. विच वॉज बट ऑब्वियस. ते म्हणजे होतच. रोहित शर्माला कसं काय सोडणार हाच एक डाऊट. एक्झॅक्टली वाईटच नाही. इंडियन क्रिकेट टीमचा करंट कॅप्टन असून जर तुम्ही त्याला सोडत असाल तर मग यात ते पॉईंट नाही. तो रिटर्न होणारच होता आणि तो म्हणजे एकदम डेंजर बॅटिंग करतो, आपल्या सगळ्यांना माहिती. एकदा सुरू झाला की म्हणजे सुरुवातीला सांगून टाकतो की मला काय करायचंय आणि धड मशीन त्यांच्या गोळ्या मारल्यासारखं गोळ्या मारून जातो. म्हणजे 50 रन म्हणजे 40 रन त्याचे पहिल्या 5 ओव्हरमध्ये. तर असं मग रोहित शर्माचा आहे. दुसरा प्लस पॉईंट आहे हार्दिक पांड्या, जो त्यांचा करंट कॅप्टन सुद्धा आहे आणि त्याला रिटेन करणं ऑब्व्हियसली म्हणजे करंट इंडियाचं म्हणायचं झालं तर करंट बेस्ट ऑलराऊंडर जो आपण म्हणू शकतो. राईट, एक्झॅक्टली. बेस्ट ऑलराऊंडर सध्या म्हणजे बघायला गेलं तर हार्दिक पांड्याच आहे. राईट. फ्रॉम इंडियन साइड हार्दिक पांड्या इज द बेस्ट ऑलराऊंडर ॲज ऑफ नाऊ. आणि अजून एक महत्त्वाचं रिटेन्शन म्हणजे सूर्यकुमार यादव, ज्याला इंडियन मिस्टर 360 म्हणतात आफ्टर एबी डिव्हिलियर्स. तर त्याला पण रिटर्न करणं म्हणजे काहीच नाही करणं ही सगळ्यात मोठे मेन म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी काय एक मेजर क्वेश्चन होता की ते लोक स्टार्स म्हणजे हे सगळे आता प्रूव्हन स्टार्स झालेत, म्हणजे राईट. बिगर त्या गेम सारखे स्टार्स झालेत. सो ते एवढे सगळे लोकांना रिटेन कसं करणार म्हणून हा एक क्वेश्चन होता. सो माझ्या ओपिनियन मध्ये मुंबई इंडियन्सने जे काय रिटेन्शन केलेत त्याच्यासाठी तरी खूप मोठं कॉंग्रॅच्युलेशन ते मानले. कारण की Right. रोहित शर्मा आणि इव्हन आपण मागच्या वर्षी काय पाहिलं आपण, म्हणजे हार्दिक तुला तर माहितीच असेल, आपण मागच्या वर्षी ते मॅच बघायला गेलो होतो, त्या बिचाऱ्या हार्दिक पांड्याला काय केलं होतं. म्हणजे MI-CSKच्या मॅच बघायला गेलतो आम्ही. तर हे झालं होतं त्यावेळी CSK चालू होती मॅच. एक्झॅक्टली रोहित शर्मा CSK मॅच चालू होती. तर बट जे हार्दिक पांड्या सोबत झालं ते अगदी चुकीचं होतं. बट आता ठीक आहे, थोडंसं तो इमेज, आता तो जो इमेज लॉस्ट होता तो इमेज वापस आलाय आपण असं म्हणता येईल. कारण त्या वर्ल्ड कपचं जो सेरेमनी होता, जे वर्ल्ड कप जिंकून ते वानखेडे स्टेडियमला आले होते, जेव्हा हार्दिक पांड्याचं नाव वगैरे घेतलं होतं, पूर्ण स्टँडिंग ओवेशन देत होते सगळे. सो ओके, यावर्षी ते सगळे इश्यूज नाही येणार. आय होप, म्हणजे मुंबई इंडियन्सचे फॅन्स किंवा जे कोणते पण फॅन सपोर्ट करायला जातील टीम्सला, प्लीज मनापासून मी सांगतो कोणाला बो नका करू, कारण की त्या प्लेयर्स त्या टीम मध्ये किती जातं त्यांचं म्हणजे इट इज व्हेरी हर्टफुल फॉर देम. म्हणजे ते खूप डिसरिस्पेक्टफुल असते. तर इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट काय की ते वी शुड बी प्राऊड. आपले इंडियन प्लेअर आहे, आपले प्लेअर आपल्या नॅशनल टीमला रिप्रेझेंट करतात. एक्झॅक्टली. हे खूप डिसरेस्पेक्टफुल आहे. आणि आता कसं आहे, राईट, आणि कसं आहे म्हणजे मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला पण रिटेन केलंय. जर रोहित शर्मा रिटेन केलं नसतं तर तुझं म्हणतो तो इश्यू यावर्षी आला असता, पण असं नाही. जास्त झालं पण असतं. राईट, बरोबर. त्यांनी ते हँडल बरोबर केलं. एक्झॅक्टली तोच माझा एक पॉईंट होता की लाईक त्यांनी ती गोष्टांना खूप चांगली हँडल केली. राईट. आता असाच एक पॉईंट हाच राहतो, ओपन पॉईंट, की ह्या वर्षी मुंबईला जर जिंकायचं असेल तर मग बाकीचा 11 कसा ते बिल्ड करणार. तर काय वाटतं? ओपनर रोहित शर्मा आहे हे तर फिक्स आहे. त्यांच्या बॅटिंग मध्ये मला काही प्रॉब्लेम दिसत नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे 4 असे लाईक प्रॉपर धुवाधार बॅट्समन त्यांच्याकडे आहेत. म्हणजे रोहित शर्मा ओपनच करणार. रोहित शर्मा सोबत त्यांना दुसरं कोणतरी एकाला शोधायला लागेल. नंबर 3 ला स्काय फिक्स आहे, तो तिकडनं हालतच नसतोय. नंबर 3 ला स्कायच असणार आणि नंबर 4 ला तिलक वर्माच असणार. मे बी हे स्विच पण करू शकतात. ते बी तिलक वर्माला 3 आणि स्कायला 4 पण ठेवू शकतात. म्हणजे ते ठीक आहे. पण ते आहे, अडॅप्टिबिलिटी आहे तिथे, वर्सॅटिलिटी पण आहे चांगली. ते कॉम्बिनेशन खूप. आणि मग 5 आणि 6 मध्ये कुठे पण हार्दिक पांड्या बसेल. हार्दिक पांड्या बघ, जसं आपण पाहिलंच आहे गुजरात साठी पण खेळताना नंबर 3 नंबर 4 खूप वर्सॅटाईल प्लेअर आहे.
आणि त्याने दाखवलं पण आहे खूप. जी पोझिशन आहे मिडल ऑर्डर टॉप ऑर्डर सगळीकडे आणि सगळीकडे परफॉर्मन्स दिलेला आहे. मेन गोष्ट ते बरोबर. की कुठे पण असो पोझिशन जरी चेंज झाली तरी परफॉर्मन्सला कुठं इम्पॅक्ट नाही. जो रोल भेटतोय तिथं आणि जेव्हा टॉप ऑर्डर बॅटिंग भेटली स्टार्ट पण चांगलं कन्वर्ट पण चांगलं गेलं मेन गोष्ट फिनिश पण चांगलं असं नाही की फक्त स्टार्ट देऊन. तर ऑलराऊंड परफॉर्मन्स खूप छान दिलेला आहे. मॅडम त्याने आजकाल तो बॉलिंग करायला लागलाय सो खूप छान व्हायला लागले आहे मेन जसं आपण वर्ल्ड कप मध्ये पाहिलंच तर खूप छान परफॉर्मन्स यायला लागलाय. आता अजून गोष्ट हेच होतं की अख्खं आता स्पिन डिपार्टमेंट अख्खं ब्लँक आहे. तर त्यांना आता खूप सारे ऑप्शन्स बघावं लागणार. कसे पाहिजे मे बी ऑफ स्पिनर पाहिजे लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स पाहिजे का लेग स्पिनर जे आपण मुंबईचे थोडे प्रिव्हियस टीम्स पाहिले त्यात लेग स्पिनर होताच. तर मे बी लेग स्पिनर येऊ शकतात. आता ऑप्शनला तसा युजराज चहल रिलीज झालेला आहे आरबकडनं. तर मे बी ट्राय करतील मुंबई आणि मेन मुंबई प्लेअर आहे तो. प्लेयर्स खेळला नाही पण एक्सपिरियन्स नाही खेळा होता मुंबईसाठी तो. म्हणजे IPL मध्ये खेळायला की नाही माहित नाही बट चॅम्पियन्स लीग मध्ये खेळायला येतो. अच्छा. पण खूप यंग होता तो तेव्हा. खूप जास्त यंग होता. काही मध्ये young होता. तसं नाही खूप एक्सपिरियन्स आहे. आता एक एक टाइम होता हायेस्ट T20 विकेट टेकर होता. हा. मला हे समजत नाही की इंडियन टीम युजवेंद्र चहलकडे लक्ष देत का नाहीये म्हणून आहे पॉइंट आहे. बट ठीक आहे डिफरंट डे तो डिस्कशन नंतर करू आपण. ठीक आहे. आता तुला काय वाटतं काय गरज आहे काय मुंबई इंडियन्सला? आता जे 5 लोक त्याने रिटेन केले आहेत त्यामध्ये 4 बॅट्समन आहेत. फर्स्ट एक ओपनिंग पार्टनर लागणार आहे जर रोहित शर्माला. सो त्याला एक पार्टनर म्हणून एक्झॅक्टली. सो लेफ्टी जो कोणी हे असेल एक अभिषेक शर्माचा ऑप्शन होता बट ज्याला ऑलरेडी हैदराबाद कधीच येणार नव्हता. जो सीझन त्याचा मागच्या वर्षी गेले SRH त्याला रिलीज करणारच नव्हते त्याला. राईट. नाही म्हणजे जे टॉपमध्ये आहेत सध्या जे चांगलं खेळतात सध्या ॲज अ T20 आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. So त्यामध्ये एक डेव्हिड वॉर्नरचा ऑप्शन आहे जो बट त्याचं पण कसं आता त्याचं थोडंसं वय झालंय. सो त्यांनी ऑलरेडी इंटरनॅशनल टुर्नामेंट घेतली. डेव्हिड वॉर्नरचं वय झालं आपण असं म्हणतोय ते ठीक आहे बट तो अजूनही खेळण्याच्या कंडिशन मध्ये आहे. फिट खूप आहे. राईट. आणि मुंबईचं एक प्लस पॉईंट जे आहे की जे फॉरेन 4 प्लेअर आपण टीममध्ये घेतो तर रिटेन्शन्समध्ये एकही फॉरेन प्लेअर मुंबईने रिटेन नाही केलं. फेअर गुड पॉईंट. त्यांनी एकही फॉरेन प्लेअरला रिटेनच म्हणजे त्यांच्याकडे असं ऑप्शन आता जेव्हा ते की एक ऑप्शन आहे चांगलं पॉवर हिटर खूप हे आणि हे पण आहे एव्हन लुईस आहे. राईट. जबरदस्त आपण पाहिलं परफॉर्मन्स. एव्हन लुईस कडे आता परत वेस्ट इंडिज लक्ष देत आहे बरं का. म्हणजे मी हे कुठंतरी ऐकलं होतं रिसेंटली की हा म्हणजे आता परत कारण की एव्हन लुईस पण अगेन सेम त्याच कंडिशन मध्ये की त्याचं करिअर काइंड ऑफ संपल्यासारखंच वाटत होतं. पण आता त्याच्या परत म्हणजे डॅरन सॅमीने हा स्टेटमेंट दिलाय की लाईक एव्हन लुईस मे बी परत म्हणजे आम्ही लक्ष देऊ शकतो म्हणून वगैरे त्याचं चान्स. अजून एक प्लेअर जो म्हणजे तुम्ही दोघांनाही लक्ष दिलं नाही एक जो की रिलीज झालेला आहे आणि ODI वर्ल्ड कप नंतर रिटायर झाला होता. तो डेंजरस डिस्ट्रक्टिव्ह प्लेअर आहे तो क्विंटन डिकॉक. एक्स मुंबई प्लेअर आहे. जाऊ पण शकतात त्याच्यासाठी हार्ड जाऊ शकतात आणि त्यांना असे पण विकेट किपरची गरज आहे. एक विकेट किपर त्यांना पाहिजेच पाहिजे कारण की त्यांनी ईशान किशनला रिलीज केले. आय डोंट नो ईशान किशनला जातील की नाही डाऊटफुल आहे कारण की त्याचा सीझन पण अपडाऊन गेला होता मागच्या वेळेस बट हू नोज. पण तो डिमांड मध्ये असणार ईशान. डेफिनेटली क्विंटन डिकॉक खूप बेस्ट ऑप्शन आहे. राईट. कारण की फॉरेन प्लेअर लेफ्टी बॅट्समन आणि विकेट किपिंग तर आपण पाहिले लाजवाब विकेट किपिंग खूप छान आहे उत्कृष्ट एकदम. तर चांगला ऑप्शन आहे म्हणजे जाऊ शकतात मे बी. आता पर्स किती आहे पर्स आहे मुंबईकडे
पर्स आहे मुंबईकडे, म्हणजे 65 CR पर्स आहे, म्हणजे 10 मोर दॅन CSK. मग कारण मी त्यांनी पुश करतील मे पुश करतील, थोडं पुश करतील ते. मला वाटते क्विंटन डिकॉककडे हे लोक जाऊ शकतात, कारण की एक्स मुंबई प्लेअर आहे, म्हणजे लाईक कीपर पण यांना पाहिजे. डिमांडमध्ये असणार आहे क्विंटन डिकॉक, शुअरली डिमांडमध्ये असणार आहे. बट हा तेच शेवटी की लाईक आता किती हे लोक पुश करतील त्याच्यावरती खूप मॅटर करेल. मार्क आहे हम्म. ते तर. विकेट किपर म्हटल्यावर एक KL राहुलचा पण ऑप्शन आहे, बट जी मेन कोर टीम जी आहे जी मुंबईने ऑलरेडी बनवलेली आहे, सो त्यासाठी अजून एक मिनिमम 15 करोड रुपीज, 15 कोटी रुपये जर आपल्याला लागणार असतील, जर तुम्हाला KL राहुल विकत घ्यायचा असेल, KL राहुल 15 कोटीपर्यंत आहे. KL राहुलला मी मुंबईमध्ये नाही बघू शकत, कारण की एक्झॅक्ट. म्हणजे पर्स नाहीये तेवढा स्ट्रॉंग त्यांना, म्हणजे 65 CR मध्ये, आणि KL राहुल शुअर 15 करोड जाणार, म्हणजे नाही त्याच्यामध्ये काही हेच नाही. पण मुंबई इंडियन्सचं आपल्यालाही माहिती आहे, म्हणजे ते लोक एका प्लेअरसाठी खूप हाय, म्हणजे समजा KL राहुलच आपण कन्सिडर करू. KL राहुल मे बी 15 CR गेला असेल, तर ते अनकॅप्ड प्लेयर्सला, म्हणजे त्यांच्या स्काउटिंग टीम मधनं अनकॅप्ड प्लेयर्सला आणून, जसे आकाश मधवाल, अंशुल कंबोज, हे सगळे प्लेयर्सला जसे मागच्या वर्षी आणले होते, तसं आणून हे लोक फिलअप करून टाकतील. सो म्हणजे ते चान्स आहे, KL राहुलचा पण एक चान्स आहे, घेऊ शकतात. बट पॉईंट हा आहे की जी मेन कोर टीम बॅट्समनची आहे, जी मुंबईकडे आहे, त्यांनी ती कोर टीम फिक्स केली आहे. सो त्यासाठी अजून 15-16 कोटी रुपये KL राहुलसाठी काढून ठेवले. आय गेस मुंबईत तो विचार नाही करणार. असंही असू शकतं की त्याने खूप साऱ्या क्वेश्चनचे आन्सर होऊन जातील. एक तर विकेट किपर होऊन जाईल, आणि फॉरेन प्लेअर जो पण आहे, बॅट्समॅन ओपनिंग मध्ये त्यांना, म्हणजे त्यांचा जो टेम्पलेट आहे त्यांचा, तो एक फिट होऊन जाईल त्याच्यामध्ये. डायरेक्ट कॉम्बिनेशनचं ते खूप छान कव्हर होऊन जाईल. So, मला तर वाटतंय की अंशुल कंपोजला हे लोक RTM मध्ये उचलतील डायरेक्ट. आणि अजून एक प्लेअर आहे जे की आपण लक्षच देत नाहीये बिलकुल, ऍज अ स्पिनर आहे तो, म्हणजे असं वाटतं की त्याचं खूप वय झालंय, पण ऍक्च्युली नाही, तो 32च आहे आत्ताशी. पियुष चावला. ते मागच्या वर्षी जे स्पिनरचा रोल त्यांनी फुलफिल केलं होतं, तर ते पियुष चावलानी फिलअप केलं होतं. तो पियुष चावलाला हे लोक चीप मध्ये डायरेक्टली उचलू शकतात, की लाईक 2 CR मध्ये मे बी लाईक बेस प्रेस असेल, कोणी जातच नसेल तर भाई आम्ही उचलतो पॅटर्न, झालं संपलं. 3 करोड मध्ये RTM मध्ये उचलतील. चीप रिटर्न, चीप ऑप्शन मिळून जाईल. एक्सपिरियन्स पण आहे. एक्सपिरियन्स पण आहे सगळं. हा हा, लेग स्पिनरचा ऑप्शन पण फिट होऊन जाईल, जसं हार्दिक म्हणत होतास तू, लाईक जे आपण बघत आलोय, मयंक मार्कंडे झाला, श्रेयस गोपाल झाला, हे लेग स्पिनर्स ते घेऊन आले. तर आता मे बी ते पण एक आहे. आता अजून एक पॉइंट एक ओपन राहतो, पॉवर हिटर. जे लेगसी पोलार्ड, कायरन पोलार्ड आणि पासनं टीम डेव्हिड, जे आपण पाहिलं लास्ट फ्यू सीझन, टीम डेव्हिड पण आता यावर्षी रिलीज झालंय. सो हिटर फॉरेन प्लेयर्सच ठेवले मोस्टली. इंडियन प्लेअर एक आहेच, जसं हार्दिक पांड्या, अजून पण प्लेअर, प्लस एक फॉरेनचा, मोस्टली ऑस्ट्रेलियन और वेस्ट इंडिजचा प्लेअर और साऊथ आफ्रिकन ठेवलाय. असं म्हणेल की ऑलराऊंडर स्लॉट पाहिजे त्यांना, ऑलराऊंडर पॉवर हिटर पाहिजे, पोलर्डचा एक त्यांना अल्टरनेटिव्ह पाहिजे. रिप्लेसमेंट पाहिजे त्यांना. रिप्लेसमेंट पाहिजे. तर टीम डेव्हिडकडे परत जाऊ शकतात ते, कारण त्याचा मागचा सीझन नाही, बट त्याच्या आधीचा सीझन छान होता. सी टीम डेव्हिडला जाण्यात काही प्रॉब्लेम नाही, बट असं आहे ना की लाईक त्याचा खूप अपडाऊन सीझन होतो. सो म्हणजे ती एक कन्सिस्टन्सी पण त्यांना पाहिजे, की समजा लाईक चुकून 4 विकेट स्टार्टिंगलाच पडली, तर की स्टेबिलिटी पण देता यायला पाहिजे आणि पॉवर रेटिंग पण शेवटी करता यायला पाहिजे. असा प्लेअर पाहिजे त्यांना, जे की परफेक्ट होता त्यास. एखाद वेळेस मार्कस स्टॉयनिस जाऊ शकतो. हा, मार्कस स्टोयनिसचा एक ऑप्शन आहे, हे आम्ही ऍक्च्युली चेन्नईच्या याला पण डिस्कस केलं होतं, की मार्कस स्टोयनिस CSK मध्ये कसा फिट होऊ शकतो का वगैरे. बट मुंबईसाठी टू बी ऑनेस्ट तो जास्त फिट करेल, जास्त हा, सगळे बॉक्सेस तो टिक करतोय. ऑलराऊंडर केपेबिलिटी आहे, फिल्डिंग पण जबरदस्त करतो, बॅटिंग तर आहेच. बॅटिंग जर बघायला गेलं तर तो बिग बॅश मध्ये ओपनिंग बॅटिंग करतो, तर तो पण स्लॉट फिलअप होऊन जाईल समजा तो ओपनिंग त्याला पाठवलं.
हो आहे, म्हणजे असं डिसेंट ऑप्शन आहे तो पण. पण इंटेन्सला बॅटिंग मध्ये फार टेन्शन घ्यायची गरज नाहीच आहे. म्हणजे बॅटिंग मध्ये ते भले 1-2 अनकॅप्ड लोकांना जरी उचललं तर त्यांचा मेन इश्यू बॉलिंग आहे. त्यांनी बॉलर लिटरली काहीच घेतले नाहीये. बुमराह सोडून बाकी कोणीच नाहीये. बुमराहला सपोर्ट करायला कोण ना कोणतरी पाहिजेच पाहिजे त्यांना. म्हणजे नाहीतर मग बुमराहचं काय होतंय, की तो एकटाच बॉलिंग करतोय, बाकीच्या लोकांना मार. तसं तर नाहीच होणार. ऑफकोर्स आपण पाहिलं मुंबईचे बॉलर काय ते कसे फॉलो झाले, जबरदस्त होते. मलिंगाच्या दृष्टिकोनाखाली असा एक बॉलर होता सेम सुरुवात तुषार. सुरुवात तुषार ऑप्शन आहे. जसं आपण पाहिलं की ड्रील करत होते मागच्या मॅच बरोबर आहे. लसित मलिंगाने खूप पाहिलंय त्याच्यावर, खूप पाहिलंय, लक्ष दिलंय. तर मे बी एखाद्या दॅट माइट बी अ सीझन ओपनर फॉर दिस इयर. ते पण असं चान्स घेऊ शकतात. तर नुवान तुषारासोबत घेऊ शकतात. तो एवढा जास्त विकलाही जाणार नाही. मॅक्स 5-6 करोडला घेऊ शकतात डायरेक्टली. म्हणजे आरटीएम पण ऑप्शन कॅप्ट झालंय की अनकॅप्ट हे माहित नाही मला. आय थिंक ही इज कॅप्ट. म्हणजे तो श्रीलंकासाठी खेळलाय तो. म्हणजे कमी खेळलाय बट खेळला असेल. T20 खेळला. खेळलाय ना. नाही आपण प्लेअर आहे. अचानक फरुकीसाठी हे लोक जाऊ शकतात. लेफ्ट आर्मरचा ऑप्शन आहे. मस्त तगडा हार्ड लेंथ टाकतो तो बॉलर. चांगला बॉलर आहे. अफगाणिस्तानचा चांगला बॉलर आहे तो. अफगाणिस्तानसाठी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. खूप चांगले परफॉर्मन्स दिले. पाहिलं आपण. टेकर पण आहे तो. सो लाईक अचानक फारुकी इज अ व्हेरी डिसेंट ऑप्शन. म्हणजे तो मुंबई इंडियन्स साठी जाऊ शकतो मुंबई इंडियन्स त्यासाठी. म्हणजे लाईक अवॉइडेड की बाकीचे ऑप्शन्स काही फिलअप झाले नाही आणि फजल फारुकी त्या लिस्टमध्ये लास्ट कुठेतरी आला तसं. ऍडव्हान्टेज आहे की फॉरेन प्लेयर्स त्यांच्याकडे ते कुशनिंग आहे. ते प्रेशर आहे कारण की कोणीच नाही आहे फॉरेन प्लेयर्स. त्यांच्याकडे जनरली पण स्लोट आहेत सगळे ओपन. बरोबर. तर आणि त्याच्याकडे पर्स पण चांगली आहे. असं नाही की बिलकुल म्हणजे खूप कमी आहे किंवा काय, डिसेंट पर्स आहे की ते फॉरेन 2-3 तरी मॅनेज करू शकतात चांगले. बघून सो आय थिंक सो मार्कस स्टॉयनिससाठी मे बी ट्राय करतील चांगलं. आणि एक लेफ्ट आर्म फास्ट बॉलर फॉरेन हे त्याच्यासाठी बघतील असं मला वाटतं. अंदाज आहे थोडा. त्यांचा लास्ट इयरचा जो प्लेअर होता गेराल्ड कोर्ची, जे वर्ल्ड कप मध्ये आफ्रिकेचा स्टार आहे आणि लाईक बॅटिंग पण करतो. डेस्टन ब्लडलाईनचे फॉलो करतात. तर ते म्हणजे गेराल्ड हे कोर्ची आम्ही डिस्कस केलं होतं चेन्नईसाठी पण. मी जेराल्ड कोटचे कसा म्हणजे आहे सगळं डिस्कस केलं होतं की जेराल्ड कोटचे सीएसके मध्ये फिट होईल का म्हणून आम्ही बघत होतो. त्याचे लास्ट सीझन तो म्हणजे जोफ्रा आर्चरला घेतलं होतं. जोफ्रा आर्चर इंजर्ड होता. जोफ्रा आर्चरला एक चांगला ऑप्शन आणि त्यात टू एक 5 ते 6 कोटीमध्ये त्यांना मिळून गेला होता जेराल्ड कोच. बरोबर. आणि तो वर्ल्ड कप मध्ये परफॉर्मन्स खूप भारी होता. आणि तो 150च्या स्पीडने बॉलिंग करतो. तर मग ऑब्व्हियसली भारतामध्ये इझी क्लिक करतो. 145 प्लस 145 प्लस बॉलर आहे. राईट. आणि तो लास्ट सीझनला होता मुंबईमध्ये. सो मे बी त्याच्याकडे ते परत जाऊ शकतात जर त्यांना म्हणजे फॉरेन बॉलिंगचा ऑप्शन हवा असेल. डिसेंट ऑप्शन डिसेंट काय भारीच ऑप्शन आहे तो. म्हणजे लाईक 145 प्लस वगैरे टाकायचं कोणाला म्हटलं तर मग मेन गोष्ट आहे की कंट्रोल आणतो तो बॉलिंग बरोबर. द्यायचा. तर ऑलरेडी आय थिंक सो लास्ट सीझन तो खेळलाच आहे. तर त्याचं कॉम्बिनेशन खूप छान बनलंच असं बसला होता. बरोबर फिट झाला होता टीम मध्ये. सगळं जेल वगैरे झाला होता तो टीम मध्ये. सो नाही ते आता जातील परत ते त्याच्यात हार्ड जातील. मुंबई इंडियन्स विल गो हार्ड ऑन जेराल्ड. अजून सेकंड प्लेअर कोण? अथर्व तू सांगत होता 2 प्लेअर आहे. एक प्लेअर सेकंड प्लेअर जो आहे म्हणजे जो ऑलरेडी मुंबईमध्ये होता आणि मुंबईकडून असताना त्यांनी सेंचुरी पण केली होती, कॅमेरॉन ग्रीन. सो ओके. कॅमेरॉन ग्रीनचं एक सिच्युएशन काय आहे की तो या सीझनला IPL बिलकुलच खेळणार नाही. रजिस्टर्डच नाही केले त्याने. तो इंजर्ड आहे. त्याचं ऍक्च्युली RCB स्वतः कॅमेरॉन ग्रीनला रिटेन करणार होते बट इंजर झाल्यामुळे कॅमेरॉन ग्रीनला त्यांनी रिटेन केलं नाही. सो तो जर फिट जरी जर तो फिट असता तर RCBने त्याला रिटेन फिक्स केला असता. म्हणजे त्या RCBची मॅनेजमेंटने डायरेक्ट ओपनली सांगितलंय की कॅमेरॉन ग्रीन असा प्लेअर आहे ज्याला आम्ही मिस करतोय. सो
ते तर मुंबईमध्ये कॅमेरा नव्हता. फॅफसाठी जाऊ शकणार मॅक्सवेल. मोहम्मद नबीच्या जागी मॅक्सवेल. जसं आपण बॅटिंग डिपार्टमेंट बघितलं मुंबईचं, कारण त्यांनी जी कोर जे मेंबर आहेत, मॅक्सवेलची जागा आहे नंबर 4 वरती किंवा 5 वरती. हा एक्झॅक्ट. त्यांच्याकडे कुठे होणार? ते ऑलरेडी फिट केलंय त्यांनी. आणि मॅक्सवेलचं कसं आहे, मॅक्सवेल विल गो डेफिनेटली मोर दॅन 10 करोड. जसं मुंबईचं सांगितलं की 10 करोड. अरे पैसे तर सेकंड थिंग आहे, प्लेइंग 11 मध्ये पसणार कुठे? एक्झॅक्ट. कन्सर्न पॉइंट आहे, बट तेच आहे आता कसं मॅनेज करणार. मॅक्सवेलचा आयडिया जे पोझिशन आपण जर म्हणला ना, तो 3 and 4 आहे. 3 and 4 साठी आपल्याकडे स्काय आणि तिलक वर्मा आहे ऑलरेडी. सो म्हणजे तो ओपनिंग तर करणार नाही आणि तो नंबर 5 त्याच्यासाठी खूप खाली होते. सो आय डोंट थिंक की म्हणजे मॅक्सवेलकडे हे लोक जातील. ठीक आहे, बट इज अ गुड ऑप्शन, एक्स मुंबई प्लेअर, एव्हरीथिंग. बट टीम कॉम्बिनेशन पण एक गोष्ट असते की जे की फिट व्हायला पाहिजे. म्हणजे की मॅक्सवेल मला नाही वाटत की मला तर बिलकुलच फिट नाही होत. आणि नंबर 5 जर म्हटलं आपण, आता नंबर 5 ला जर सपोज मुंबईने एखादा विकेट किपर घेतला, तो नंबर 5 ला येईल. नंबर 6 ला परत हार्दिक पंड्या आहे. हार्दिक पंड्यानंतर यू कॅन नॉट कीप ग्लेन मॅक्स. ऑफकोर्स ते तर खाली मग लोअर ऑर्डर सुरू होते. तो मग तुझं लास्ट रेकग्नाइज बॅट्समॅन सारखा होऊन जाईल त्या टीम मध्ये. म्हणजे तो जो फायनल जे काही फिनिशरचा रोल प्ले करेल ते हार्दिक पांड्याच प्ले करणार आहे आणि त्याच्यासोबत जे येईल ते. पण विकेट किपर्सचं म्हटलं तर विकेट किपर्सची तर डिमांड यावेळेस भरपूर आहे आणि मुंबई इंडियन्स स्वतःला विकेट किपर एक त्यांना पाहिजे. म्हणजे मेनली सपोर्ट एक अजून एक ऑप्शन आहे जे आपण क्विंटन डिकॉकचं जर डिस्कस केलं, पण एक अजून एक प्लेअर आहे ज्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं नाही. धुवाधार बॅटिंग करतो, गरज तर नाहीये आणि विकेट किपिंग पण चांगले करतो. दॅट इज जॉर्ज बटलर. एक्स मुंबई प्लेअर आहे. एच मुंबई प्लेअर आहे. परत भाई आता मला आता मुंबईकडनं सगळेच पण हा जॉर्ज बटलर एक किती मोठा ऑप्शन बनून जाईल. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, राजस्थान रॉयल्स जॉर्ज बटलरसाठी आरटीएमचा कार्ड पोचवू शकत नाही. 6 लोकांनी रिटेन केलंय त्यांच्याकडे आरटीएमचे कार्ड, आरटीएमचं मेरिट. सो जॉर्ज बटलरकडे हार्ड जाणारच जा. आणि मला वाटते मुंबई इंडियन्स जाऊ शकतो. ओपनरचं स्लॉट फिलअप होतो, सेम क्विंटन डिकॉक सारखंच सिच्युएशन. बट जसं आपण म्हटलं आता की एक लेफ्ट हँडेड बॅट्समन हवा आहे आणि विकेट किपर हवा आहे. सो विकेट किपर म्हणून जर जोस बटलरकडे जाणार असतील तर दे नीड टू थिंक अबाउट अनदर प्लेअर फॉर लेफ्ट हँडेड बॅट्समन. पण 5 मध्ये ते विचार करू शकतात ना, ते मे बी प्रॉब्ली लाईक इंडियातल्या स्टँडर्ड बॅट्समन कोणाला पण फिलअप करू शकतात. right. So, पण पण तुला समजा जॉर्ज बटलर सारखा प्लेअर मिळतोय तर मग काय प्रॉब्लेमच नाही. मला असं काही सेट नाही माझं की नाही मला राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशनच पाहिजे ओपनिंग मध्ये. आयडियली इट इज गुड, पण जॉर्ज बटलर सारखा प्लेअर मला मिळत असेल तर मी का नाही म्हणत. बट कसं आहे, ज्या टीम्स आहेत ज्यांची कोर बॅटिंग लाईनअप कन्फर्म नाही आहे अजून, जे ऑप्शनमध्ये जाणार आहे, सो ते खूप हार्ड जाणार जोस बटलरसाठी. ऑलरेडी जी बॅटिंग डेफ्थ आहे ती बॅटिंग डेफ्थ मुंबईने ऑलरेडी रिटर्न करून ठेवली. बरोबर, सो जॉस बटलर डेफिनेटली 15 कोटीच्या वर जा. हा हे तर आहे. सो त्यासाठी एवढे पैसे मुंबई देईल का, ऑलरेडी हॅव्हिंग अ व्हेरी गुड बॅटिंग लाईनअप, हा एक प्रश्न आहे. सो खरंच आहे. आणि इतर मुंबई आहे ना, फास्ट बॉलर्स आणि स्पिनर जो त्याचा तो हे आहे ओपन आहे, तिथे जास्त पैसा खर्च करणार, फॉरेन तिथे भरणार. असं अजून एक ऑप्शन आहे, शम्स मुलानी. साऊथ मुलांनी मुंबईकरच आहे तो तर. हा रॉंग मुंबई, आय थिंक तो होता म्हणजे मुंबईमध्येच होता तो मागच्या वर्षी. सो त्याला घेतील परत. मला म्हणजे प्लेइंग 11 मध्ये बघायचं. स्पिनरच आहे ना तो पण. जबरदस्त बॉलिंग, उत्कृष्ट एकदम. शम्स मुलांनी खरं पाहिले रणजी ट्रॉफी वगैरे खूप विकेट काढ. कन्सिस्टंटली परफॉर्म केलंय. माझं एवढंच आहे की लाईक त्याच्याकडे लोक बघत नाहीये एवढं. म्हणजे इंडिया ए साठी घेतला असता त्याला आता, म्हणजे इंडिया ए ऑस्ट्रेलिया जे चाललंय आता त्यासाठी शम्स मुलांनीकडे बघितलं असतं तर बरं झालं असतं. तेवढं आपण लक्ष दिले. ठीक आहे, आता काय ते इंडियन मॅनेजमेंटचा डिसिजन येतो.
अजून तर मला नाही वाटत त्यांना फक्त बॉलर्स म्हणजे फास्ट बॉलर्स पाहिजेत आणि स्पिनर्स पाहिजेत. बाकी तर मुंबई इंडियन्स सेट आहे यार. म्हणजे लाईक काही प्रॉब्लेमच नाही त्यांना. 8 ओव्हर्स त्यांच्याकडे बँक ऑलरेडी तयार आहे इन जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या. हो मला नाही वाटत अजून काही इश्यूज यायला पाहिजे ना ऑप्शन. एक आता जे 4 म्हणजे 2 बॉलिंग ऑप्शन आहेत. एक हार्दिक पंड्या आणि मेन बॉलिंग ऑप्शन जसप्रीत बुमराह. अजून 4 बॉलिंग ऑप्शन्स त्यांना हवेत जे मेन 3 बॉलर आणि एक अजून एक्स्ट्रा बॉलर जो एक्स्ट्रा ऑर्डर. म्हणजे 6 बॉलर जसं आपण ठेवतो. तसं मग एखाद्या वेळेस जर आपल्याला एक जण हवा आहे जो बॉलिंग करू शकतो. तर त्या केसमध्ये किंवा मग बाकीचे बॉलर्स आहेत मेन बॉलर्स मधला इफ समबडी गोज एक्सपेन्सिव्ह ओव्हर्स टाकण्यामध्ये तर मग तेव्हा त्या केसमध्ये एक एक्स्ट्रा बॉलर आपल्याकडे हवा. मग एक 6वा ऑप्शन. बरं असे 3 मेन बॉलर आणि एक एक्स्ट्रा बॉलर असे 4 बॉलिंग स्पॉट्स यांना फिल करायचे. ते तर आहेच. चालतंय मग आय थिंक दॅट्स इट अबाउट मुंबई इंडियन्स. अजून हार्दिक फायनल थॉट्स. ठीक आहे, खूप चांगलं आहे. मुंबईकडे ऑप्शन खूप आहे. सो चांगलं आहे. ऑप्शन व्हेरायटी खूप ट्राय करू शकतात. मे बी कॉम्बिनेशन जर त्यांना चेक करायचं असेल तर. बरोबर. तेच आहे. सेट कसं आहे त्यांचं लाईक कोर एकदा सेट झालं तर सगळ्या टीम सेट आहे. सो काय प्रॉब्लेम. खूप साऱ्या गोष्टी आणि सगळे मेन गोष्ट जर कोर टीम पाहिले ना, सगळे लीडर आहे आपले खूप खूप छान. सो ते अराउंड द टीम ते एन्व्हायरमेंट तसं ठेवतात की ते इव्हॉल्व्ह होते टीम तशी. सो बरोबर. मुंबईचं खूप यावेळेस मे बी सीझन खूप छान राहील. मागच्या वर्षीचं ठीक आहे ऑड होता सीझन. दॅट वॉज अन ऑड सीझन मुंबईसाठी म्हणजे लाईक चॅम्पियन खराब एन्व्हायरमेंटमुळेच ते हरलेत इन माय ओपिनियन. खराब असं काय प्लेयर्स हे नाही असं काही नाही. ऑफकोर्स म्हणजे 5 टाइम चॅम्पियन असंच तर नाही कोणची टीम राहत. सो बरोबर. पाहिलं आपण प्रोसेस काय आहे त्यांची तर नाही ते आता पण ना मी सांगतो ऑप्शन मध्ये काय होईल कोणता तरी एक असं काही म्हणजे आयडियाच नाही ते प्लेअरचं म्हणजे कोण आहे कोणत्या गावात आलं काहीच माहित नाही त्या प्लेअरचं. हे उचलला हा बाई मी घेतो याला आणि तो येणार मुंबई इंडियन्स मध्ये 1 वर्ष थांबणार आणि त्याचं नेक्स्ट इयर तो परफॉर्म करून दाखवणार. हे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा वगैरे हे सगळे कसे आले असेच आले ते सगळे. यांच्या स्काउटिंग नेटवर्क जबरदस्त आहे बाई. अनदर लेवल मध्ये यांचं स्काउटिंग नेटवर्क. स्काउटिंग छान आहे, खूप छान आहे स्काउटिंग. तेच तेच ना, ते ट्रस्ट, ते फेथ, ते इन्व्हेस्ट करतात प्लेयर्स मध्ये खूप. बरोबर. प्लेयर्स रिस्पॉन्स पण तसा देतात. चांगलं आहे. आय थिंक सेटल्ड आहे खूप सारं. काही मोस्टली नसणार काही. काही इश्यूज नाही यायला पाहिजे. सो लेट्स से इस साल दुनिया हिरा देंगे. लेट्स से बघू लेट्स होप दुनिया हिला देंगे. येस. बघू.